सर, पेशंटला मधुमेह आहे आणि टॅबलेट चालू आहेत आणि शुगरही कंट्रोलमध्ये आहे, तरीसुद्धा हृदयविकाराचा झटका कसं काय आला? अगदी बरोबर आहे. तर बरेचसे शुगरचे रुग्ण काय समजतात की त्यांची शुगरची मात्रा नॉर्मल आहे, शुगर चांगलं आहे, म्हणजे ते चांगले आहेत, त्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही. पण एक लक्षात ठेवा, शुगरचा आजार, डायबिटीजच्या रुग्ण, मधुमेहाचा आजार फक्त शुगर कंट्रोल करण्यापुरता मर्यादित नसतो. तर ह्या डायबिटीजच्या पेशंटला ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे ब्लॉकेज होण्याची प्रक्रिया नॉर्मल व्यक्तीपेक्षा यांच्या शरीरात फास्ट होत असते. मग ह्यांना आवश्यक असते आपल्याला की त्यांच्या शरीरातली रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा चेक केली पाहिजे. आणि जर कमीत कमी वर्षातून एक वेळा तरी त्यांनी कंपल्सरी लिपिड प्रोफाईल नावाची टेस्ट केली पाहिजे. आणि त्यामध्ये जर टोटल कोलेस्ट्रॉल वाढला असेल किंवा त्याहीपेक्षा खतरनाक असलेलं LDL कोलेस्ट्रॉल, जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे, ते जर 100च्या वर असेल, नॉर्मल व्यक्तीमध्ये ती पातळी 150 पर्यंत असली तरी ओके असते, पण डायबिटीजच्या रुग्णामध्ये ती 100च्या खाली पाहिजे. ती जर 100च्या वर असेल तर त्यांना स्टॅटिन नावाची कोलेस्ट्रॉलची गोळी चालू करण्याची गरज पडू शकते. त्यानंतर मधुमेहाच्या बऱ्याच रुग्णांना ट्रायग्लिसराईड नावाचं रक्तातला चरबीचा प्रकार तो पण वाढलेला असतो. आणि बऱ्याच लोकांमध्ये HDL कमी असतं. मग HDL कसं वाढवायचं? तर HDL वाढवण्यासाठी ह्या लोकांनी रेग्युलर व्यायाम केला पाहिजे. तर जे गुड कोलेस्ट्रॉल आहे HDL हे वाढलं पाहिजे, तो फक्त व्यायामाने वाढू शकतो. आणि LDL कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड हे कमी झालं पाहिजे. हे कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल लोअरिंगची गोळी हृदयविकार नसताना सुद्धा अगोदरच ह्या रुग्णांना द्यायची गरज पडू शकते. कारण ह्या रुग्णांमध्ये डायबिटीजच्या आम्ही बघतो की शरीरातल्या प्रत्येक रक्तवाहिन्याच ब्लॉकेज व्हायला सुरुवात होतात. हृदयाची होते, मेंदूची होते, बऱ्याच रुग्णांना हातापायाच्या रक्तवाहिन्यासुद्धा ब्लॉक व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे रेग्युलर कोलेस्ट्रॉलची सुद्धा गोळी खाणं जर सांगितलं असेल डॉक्टरनी तर गरज आहे.